Yes, good morning to all. Okay, in last lecture we have seen the expected value and the variance. Concept समजला का तो? Expected value and the variance. XI, PI, right? And the formula. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्ष द्या. Expected value is sum of product of XI, PI. काय असतो? Observation and corresponding frequency जसं म्हणतो आपण तसं. Sum of frequency 1 असते. सॉरी समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ना डिवाइड असतं पण समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी किती असते ऑलवेज 1 असते समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑलवेज 1 असते लक्षात ठेवायचं सो दॅट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू तो एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्यू फॉर्म ने सुद्धा इंडिकेट करतात लक्ष द्या व्हेरियन्सचा फॉर्म्युला सिग्मा स्क्वेअर व्हिच कॅन बी रिटन ॲज सम ऑफ xi स्क्वेअर pi मायनस मीनचा स्क्वेअर म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू त्याचा काय असतो स्क्वेअर फॉर्म असतो expected value त्याचा स्क्वेअर फॉर्म सो दिस सिम्बॉल शुड बी रिप्लेस बाय हा सिम्बॉल रिप्लेस करतात e ऑफ x स्क्वेअर ने माइंडेड याला काय लिहितात e ऑफ x चा स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर दोघांमध्ये फरक काय फरक आहे दोन्हीमध्ये इथं xi स्क्वेअर मुळे हा x स्क्वेअर दाखवलं राईट आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर दोन थिंग्स टू थिंग्स क्लिअर आहेत का इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे ई एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ई एक्स चा स्क्वेअर आहे हा एक्सचा स्क्वेअर आहे ई एक्सचा स्क्वेअर आहे ई एक्स टोटल होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे हा डिफरन्स दॅट इज व्हेरियन्स ऑफ एक्स सिग्मा स्क्वेअर फॉर्मेशन म्हणून येत सिग्मा स्क्वेअर फॉर्मेशन म्हणून येतं या ठिकाणी क्लिअर आहे हे समजतं का हे डिफरन्स समजतोय का दोन्ही मधला डिफरन्स क्लिअर आहे का या ठिकाणी व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणताना xi स्क्वेअर pi मायनस मीनचा स्क्वेअर इथं जो xi स्क्वेअर आहे तो x स्क्वेअर म्हणून असेल आणि ex ब्रॅकेट स्क्वेअर हे समजलं का समजलं प्रत्येकाला सिम्बॉलिकल फॉर्म लक्षात राहील का कधी कधी याची व्हॅल्यू विचारतात ex स्क्वेअर असं विचारताना कधी कधी ओके रिमेंबर दॅट ऑलमोस्ट क्वेश्चन 7.1 कव्हर केलेले आहे राईट एखादा दुसरा राहिला असेल आणि फंक्शन पार्ट मध्ये तुम्हाला DRV चे क्वेश्चन्स करायचे CRV म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल CRV कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल CRV is deleted सगळे क्वेश्चन्स कशाचे करायचे तुम्हाला DRV ओनली डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल discrete random variable शी रिलेटेड क्वेश्चन्स ओनली डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल शी रिलेटेड क्वेश्चनच फक्त तुमच्या सिलेबस मध्ये आहे कंटिन्युअस नाहीये राईट त्यामुळं ऑब्झर्व करूनच क्वेश्चन्स तुम्हाला करावे लागतील या चॅप्टरशी रिलेटेड जो पार्ट एक्सटेंडेड असेल जेई ला तो सेपरेट शिकवला जाईल जेईचा सेपरेट एक्सटेंडेड पार्ट सेपरेटली शिकवलं जाईल तुम्हाला
पेज नंबर 241. पेज नंबर 241 फर्स्ट क्वेश्चन CRV रिलेटेड आहे, सोडून द्यावं लागेल तुम्हाला. पेज नंबर 241 मिशन्स एक्सरसाइज रोमनांक फर्स्ट मधला फर्स्ट सोडून द्यावा लागेल. त्याच्यानंतर सेकंड वन CRV आहे, कट करून टाका, ते क्वेश्चन सिलेबस मध्ये नाहीये. पेज नंबर 242 सेकंड थर्ड सिलेबस मध्ये नाहीये. फोर्थ घ्या DRV x takes the value. DRV x takes the value. पेज नंबर 242. पेज नंबर 242. पेज नंबर 242. Question number 4, Miss MCQ. MCQ number 4. Check this question. Page number 242, MCQ number 4. DRV x takes the value 0, 1, 2, 3. Which probability? Function form मध्ये दिलेला आहे. Function form मध्ये दिलेला आहे. X takes the value 0, 1, 2 and max 3 onwards. Dot 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 केले, right? Okay. Next function part तुम्हाला काय दिला? P of x equal to x. P of x equal to x हा function part आहे, which is k into bracket x plus 5 x plus 1 sorry function मध्ये दिले, सध्या टेबल देण्याऐवजी फंक्शन दे, into 5 raised to minus x where k is a constant. Then P of x equal to 0 ची व्हॅल्यू विचार. P of x equal to 0 टेबल ऐवजी काय दिलंय? फंक्शन पार्ट. टेबल ऐवजी फंक्शन पार्ट दिले. सिम्प्लिफाय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत चला. ची व्हॅल्यू फर्स्ट काय युटिलाइज करणार? ची व्हॅल्यू फर्स्ट काय युटिलाइज करणार? 0, त्यानंतर 1, 2, 3 आणि पुढे कंटिन्युएशन दिलं त्यांनी, होल नंबर सारखं दिलेलं आहे. सो P of x प्रॉपर फॉर्म मध्ये लिहा. P of x प्रॉपर मीन्स k into bracket x plus 1 हा न्यूमरेटर आहे, 5 raised to minus x आहे, 5 raised to plus x होऊ शकते, 5 to the power x होऊ शकते, 5 to the power x होऊ शकते, 5 to the power x होऊ शकेल, right? 5 to the power x होऊ शकेल. Now substitute x as a 0 first. ची व्हॅल्यू 0 टाका. P of x first value 0 type. So 0 plus 1 divided by 5 raised to 0. So k राहिला शिल्लक. 5 raised to 0 चा आन्सर 1 म्हणजे k. P of x equal to 1 ठेवा. काय सांगा? k into bracket 1 plus 1 असेल. 1 plus 1 divided by 5 raised to 1 म्हणजे 2 into k by 5. 2 into k by 5. सांगा x equal to 2 जर ठेवला तर k into bracket 2 plus 1 5 raised to 2 and just 3 into k by 5 raised to 2. Similarly, last one P of x equal to 3 साठी करा. 3 साठी k into bracket 3 plus 1 5 raised to 3. इथे झाला हा 4k divided by 5 raised to 3. 4k 5 raised to 3. एक एक व्हॅल्यू काढलेली दाखवा. 0 साठी, 1 साठी, 2 साठी आणि 3 साठी. ऑब्झर्व द पार्ट. 0 ला k आला, पेक्षा 0 साठी, 1 साठी, 2 साठी, 3 साठी आणि सो ऑन पुढे ऑनवर्ड्स आहेत करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज. हाला तिथं टेबल फॉर्मॅट मध्ये 0 ला किती आहे k फंक्शन पार्ट मध्ये ठेवला, इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवला. लक्ष द्या, इथं 0, इथं 0, 5 raised to 0 हा 1 असतो, इथं k उरला. ची व्हॅल्यू 1 टाकली. 1 plus 1 2 k by 5, 2 plus 1 3 k by 5 square, 3 plus 1 4 k by 5 raised to 3. या पद्धतीने तो फॉर्मेशन दाखवतो. 2 into k by 5, 3 into k by 5 square, 4 into k by 5 raised to 3 and so on and so on. It's a part combine formation. कंबाईन फॉर्मेशन आलेलं आहे. जर के तुम्ही कॉमन घेतला, हे प्रत्येकामध्येच आहे, राईट, सेपरेट आउट ठेवू शकता. इथे किती आहे? फर्स्ट 1 आहे, त्यानंतर इथला कोइफिशियंट 2 आहे सपोज, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 4 आहे. असं कुठपर्यंत जातं रे? हे कुठपर्यंत जातं? n नंबर्स, राईट. हे नंबर्स जे आहेत ते कशामध्ये आहेत? अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. These numbers are in what? AP.
अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. नेक्स्ट इथं 1/5 म्हणू शकता. इथं 1/5 आहे, या ठिकाणी 1/5 आहे, 1/5 आहे. त्याच्या लिंक मध्ये प्रोडक्ट आहे दोघांचा, राईट. सांगा बरं हे नंबर्स कशामध्ये आहेत, हे नंबर्स कशामध्ये आहेत. नेक्स्ट नंबर डिवाइडेड बाय प्रिव्हियस नंबर. एपी कधी म्हणतो आपण, डिफरन्स कॉन्स्टंट आहे त्यावेळेस एपी म्हणतो आपण. 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1. लक्षात येतंय. सो 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1, 1/5 1/5 1/5 square 1/5 and so on are in what geometric progression. कसं काढलं. नेक्स्ट करा डिवाइडेड बाय प्रिव्हियस. 1/5 स्क्वेअर 1/5, एक 5 कॅन्सल, आन्सर 1/5 आहे. चेक करा प्रत्येकाचा रेशो कॉन्स्टंट आहे. 1/5 आणि इथला डिवाइड करा, किंवा 1/5 1/5 हे वर्क करून बघा काय होईल. इथं स्क्वेअर कॅन्सल, क्यूब कॅन्सल, 1/5 लिहून ठेवा. रेशो कॉन्स्टंट is the GP. Ratio constant is the geometric progression. Ratio constant is the geometric progression. Difference constant is the AP. Difference constant is the AP. Difference constant is the AP. लेवल क्वेश्चन बिल्ड केलं. एपी आणि जीपीचं मिक्स कॉम्बिनेशन अप टू कुठपर्यंत आहे, सम टू इन्फिनिटी पर्यंत जात. सम टू इन्फिनिटी पर्यंत जात. तर याच्यामध्ये ऑब्झर्व केल्यास ए व्हॅल्यू 1 आहे दोन्हीसाठी. ए व्हॅल्यू 1 आहे. आर जर तुम्ही काढला तर तो 1/5 येतो, लेस दॅन 1 आहे. आर जर काढला तर तो लेस दॅन 1 आहे, दॅट इज 1/5. ए इक्वल टू 1, आर इक्वल टू 1/5 लिहून ठेवा. A equal to 1, R equal to 1/5. R ही व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. R ही व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. याचा सम टू इन्फिनिटी कन्सेप्ट घेतला जातो. शेवटी तुम्हाला या सगळ्यांची ऍडिशन पाहिजे आणि ती ऍडिशन 1 आहे, करेक्ट. ती ऍडिशन किती असते, 1 असते. या सगळ्यांची ऍडिशन घ्यायचं k प्लस 2k/5, 3k/5 square and so on, 4k/5 आणि पुढे अप टू कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. त्याला म्हणतात सम टू इन्फिनिटी कन्सेप्ट. सम टू इन्फिनिटी कन्सेप्ट. पण या प्रोबॅबिलिटीज सांगा यांची ऍडिशन किती असते. यांची ऍडिशन किती असते, 1. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज 1 असते. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी शुड बी 1. या सर्व प्रोबॅबिलिटीची ऍडिशन मात्र 1 असते. या सर्व प्रोबॅबिलिटीची ऍडिशन 1 असते, लक्षात ठेवा. मग प्रत्येकामध्ये के इकडे कॉमन येऊ शकतो, राईट. प्रत्येकामधून के कॉमन घेतलं, इथला 1 असेल तसा के कॉमन घेतला. सांगा इथे किती राहिला, 1, 2/5, 3/5 स्क्वेअर, 4/5 असं कुठपर्यंत आहे, इन्फिनिटी पर्यंत. हा के इकडे घ्या. वी नीड टू फाइंड आउट द के फर्स्ट. सांगा इथं 1 काय झालं, AGP. हा जो पार्ट आहे तो AGP आहे. अर्थमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, कंबाईन आलेला आहे. AGP कंबाईन आलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर AGP अँड इट्स समेशन. सम ऑफ AGP इज व्हॉट. काय फॉर्म्युला, सम ऑफ AGP अर्थमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन कंबाईनली जर येत असेल तर त्याचा सम A/1 - R sum up to infinity equal to A/1 - R plus लिहून ठेवा A/1 - R plus A/1 - R plus D into R. D म्हणजे डिफरन्स into R divided by 1 - R ब्रॅकेटचा स्क्वेअर.
1 मायनस आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. कशाबद्दल आहे हा? AGP बद्दल, अर्थमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन रिलेटेड आहे. लिहून ठेवा हा पार्ट. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. हे किती आहे? 1 आहे. आर किती आहे? 1/5. डिफरन्स सुद्धा किती आहे? 1. सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेट करा. सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेट करून दाखवा. सबस्टिट्यूट अँड मॅनिप्युलेट दॅट. ऑब्जेक्टिव्ह थोडक्यात लिंक केलं तुम्ही. ऑब्जेक्टिव्ह AGP ला लिंक केलं थोडक्यात. क्वेश्चन JEE साठी विचारले गेले यापूर्वी. CET साठी पण एक्सपेक्टेड आहे हा क्वेश्चन. कन्सेप्ट AGP ला लिंक कर. असे कितीतरी क्वेश्चन JEE मध्ये तयार होतात. न्यू क्वेश्चन्स तयार होतात. कुठलाही कन्सेप्ट असा लिंक करतात. प्रॅक्टिस लागते. काय झालं सांगायचं? येणार A म्हणजेच 1 डिवायडेड बाय 1 मायनस आर 1 मायनस 1/5 प्लस B 1च आहे 1 इंटू आर ची व्हॅल्यू 1/5 डिवायडेड बाय 1 मायनस 1/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एवढ्याच टर्म घ्यायच्या. पुढच्या टर्म स्मॉलर अँड स्मॉलर होत जातात. याच्या पुढच्या टर्म्स आहेत का? आहेत. दॅट शुड बी व्हेरी स्मॉलर व्हॅल्यूज. खूप स्मॉलर व्हॅल्यूज क्रिएट करतात त्यामुळे स्किप आउट करतात. सो 1/k याचं कॅल्क्युलेशन करा. 5 मायनस 1 4/5 येतं. 4/5. सो 4/5 राईट. म्हणजेच 5/4 होईल. 4/5 प्लस किती होईल? 1/5 डिवायडेड बाय परत 4/5 त्याचा स्क्वेअर राईट. सो हा 5/4 झाला प्लस 1/5 खाली घेतला 4 चा स्क्वेअर 16 त्या खाली 25. 5 25 कॅन्सल 5 झाला. सो 5/4 हा 5 वरती डिवायडेड बाय 16. हा कम्प्लीट होण्यासाठी काय करावं लागेल? 4 ने मल्टिप्लाय 4 ने डिवाइड. 5 into 4 4 into 4 16 झालं. 5/16. So 20 plus 5 25/16 is the answer. 1/k साठी. So k किती येईल? So what is the value of k? Reciprocal. K equal to किती येईल? 16/25 is the answer. कॅल्क्युलेशन ऍक्युरसी खूप पाहिजे. काय सांगतो? या टाइपचे क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट बाजूलाच जातो आणि हेवी कॅल्क्युलेशन्स येतात. दॅट इज JEE. कन्सेप्ट फार इझी आहे. सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज 1 असते. संपला कन्सेप्ट. सम ऑफ प्रोबॅबिलिटी 1 आहे. पण सम कशावर ठेवली आहे? अटॅच ठेवली आहे. कशाला? AGP ला अटॅच ठेवली आहे. असे कितीतरी कन्सेप्ट याच्यामध्ये येतात. हजारो कन्सेप्ट याच्यामध्ये येऊ शकतात. असं खूप मिक्स कॉम्बिनेशन तयार करतात ते. तुम्हाला वर्क 11वीचं पण करावं लागतं व्यवस्थित. 12वीचं पण वर्क पाहिजे. 12वीचा कन्सेप्ट तसा इझी आहे. सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज 1 असते. सम ऑफ प्रोबॅबिलिटी 1 एवढाच कन्सेप्ट येतात. पण AGP न मिक्स कॉम्बिनेशन तयार केलं क्वेश्चन. कसं असतं? हायर लेवलला असं बिल्ड होत राहतं. हे प्रत्येक चॅप्टर प्रत्येक कन्सेप्ट लिंकिंग आहे. आता लिंकिंग आहे. 11th-12th लिंकिंग मध्ये जातो. आता 11th-12th लिंकिंग मध्ये जातो तुमचं सगळं. जेवढं कराल तेवढं कमी आहे. याच्यासाठी फेवर मध्ये काय येईल ही गोष्ट असते फक्त. आता
फेवर मध्ये काय येऊ शकतं, म्हणून स्टडी ठेवावं लागतं. कंटिन्युअस स्टडी ठेवलं की फेवरेबल गोष्टी वाटायला लागतात नंतर हळूहळू. कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे, एकदम परफेक्ट कॅल्क्युलेशन पाहिजे, कुठेही मिस्टेक न होता वर्क जर करता येत असेल तरच ते फेस करता येत. म्हणूनच सगळ्यांच्या बसची बात नसतं, कारण आळस आहे, कंटाळा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कसं काय प्रूव्ह होणार जे नाही होत तशा. म्हणून त्यांना सांगितलंय की तुम्ही रेग्युलर तरी व्यवस्थित करा, पहिल्यांदा स्वतःला तिथं स्टँड करा. पहिल्यांदा जे जे मिळू शकतं ते आम्ही सांगू शकतो, जे नाही मिळू शकत त्याच्यावर जर हात धुवून मागे लागलात तर जे मिळणार आहे ते पण गमवून बसत. करायला काही हरकत नाही, याला रात्रंदिवस एक करावं लागतं. असे कन्सेप्ट काढावे लागतात, बसावं लागतं, रात्र काढावे लागते याच्यावरती, 8-8, 10-10 तास स्पेंड करावे लागतात त्याच्यामध्ये. त्याच्याशिवाय त्याचा आउटकम येत नसतं. 10-10, 12-12 तास कंटिन्यू अभ्यास करत राहतात विद्यार्थी, मग त्याला फील होत असतो की हे असे कनेक्टिव्हिटी आहे. अशा कनेक्टिव्हिटी हजारो कनेक्टिव्हिटीज आहेत त्या, हजारो कनेक्टिव्हिटी जेवढ्या कराल तेवढ्या कमी आहेत. प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक कन्सेप्ट 11वी + 12वीचं मिक्स कॉम्बिनेशन तयार करतात. त्याला तासनतास बसल्यानंतरच आउटकम येऊ शकतं. साधा क्वेश्चन वाटतो आपल्याला दिसताना, पण तो ट्विस्ट लेवलला जात. बरं, एवढं केल्यानंतर काय पाहिजे, कॅल्क्युलेशन. एकही मिस्टेक आन्सर यूज देत नाही तुमचं, एक मिस्टेक आन्सर यूज देत नाही. त्याला गट्स लागतात, तसं बसावं लागतं त्याला, तासनतास बसल्याशिवाय नाही शक्य. पण रेग्युलरचा अभ्यास ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कंट्रोल करू शकतो तर आमच्या लक्षात येतं. रेग्युलर अभ्यास जर त्या विद्यार्थ्याचा परफेक्ट लेवलला गेला की समजून येतं की ही कॅन क्रॅक डाऊन द जेई इझिली, ही कॅन क्रॅक डाऊन द जेई ऍडव्हान्स इझिली. तर रेग्युलरचा अभ्यास इतका किन पाहिजे की काही विचार तरी असं पटकन आणि खटकन येतं त्याला, काही असं पेंडिंग राहू शकत नाही त्या विद्यार्थ्याच्या हातात. जर तसं जर परफेक्शन असेल तर आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण ही लेवल आहे, म्हणजे दॅट इज द जेई. बरं, ही पडवू शकते का सीईटीला, सीईटी पण येऊ शकते ना, आता बोर्डला पण येऊ शकते, हे आपलं पुस्तक सांगतं ना. पण आपलं बुक क्लिअर करून सांगतं की हे तुम्हाला जेईला पण येऊ शकतं, सीईटीला पण आणि बोर्डला पण येऊ शकतं. बोर्डला सुद्धा पडू शकतं असा क्वेश्चन, का टेक्स्टबुक मध्ये आहे, ही लेवल मेंटेन करून येते. त्यांना विचारायचं झालं तर असा ऑड पेपर काढतात, पण कधी काढलेला नाही बोर्डला, कधी एवढं ट्विस्ट टाकत नाहीत. दॅट इज डिफरंट. त्यांना सगळ्यांना पास करायचं शेवटी बोर्डमध्ये, सीईटीला टाकू शकतात. त्याच्यामुळे तयारी ठेवा. काय विचारलं, पी ऑफ एक्स इक्वल टू 0 ची व्हॅल्यू विचार. पी ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजेच के, दॅट्स इट, सिंपल. फायनली पी ऑफ एक्स इक्वल टू 0 ची व्हॅल्यू म्हणजे के, प्रोबॅबिलिटी के, दॅट इज 16/25 इज द फायनल आन्सर. 16/25. प्रयत्न केल्यास येतं, प्रयत्न करायला कमी पडू नये. अर्थ कळालं का याचा, मिनिंग क्लिअर आहे का? या 5th क्वेश्चन त्यामधला एमसीक्यू नंबर 5th. एमसीक्यू नंबर 5th एमसीक्यू, एमसीक्यू नंबर 5th, एमसीक्यू नंबर 5th. 5th एमसीक्यू सोल्युशन साठी घ्या रे. प्रत्येक वेळेस टेबल दिलेला असतो असं काही नाही, इट शुड बी चेंज. Yes, MCQ number 5th. The PMF of DRV, P of x equal to x, P of x equal to x, P of x equal to x, 5cx divided by 2 raised to 5. X carries the value, x carries the value 0, म्हणजे स्मॉल x 0 असू शकतो, असा त्याचा अर्थ.
1 असू शकतो, 2 असू शकतो, 3, 4, 5 पर्यंत दिलाय, राईट. अँड इक्वल टू 0 अदरवाईज. याच्या व्यतिरिक्त प्रोबॅबिलिटी 0. हा इथे लिहायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी 0 कधी अदरवाईज म्हणून येतात. हा कोणासाठी व्हॅलिड आहे? x इक्वल टू 0 साठी, 1 साठी, 2 साठी, 3, 4 आणि 5 साठी व्हॅलिड आहे. हे जे फंक्शन आहे ते 0, 1, 2, 3, 4, 5 ला व्हॅलिड आहे. आणि त्यानंतरच्या प्रोबॅबिलिटी 0 अदरवाईज, म्हणजे इथं -1 आला किंवा 6 आला तर अदरवाईज किती प्रोबॅबिलिटी 0. त्याचं मिनिंग. ओके, ए विचारलाय विच इज द प्रोबॅबिलिटी अगेन लेस दॅन ऑर इक्वल टू 2 साठी, करेक्ट. आणि बी विचारलेला आहे दॅट इज अगेन प्रोबॅबिलिटी विच इज x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचार. एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचार. ए हा आहे, बी हा आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारली, रिलेट केले त्याला ए आणि बी. ए आणि बी साठी रिलेट केले. ए आणि बी साठी रिलेट केले. फर्स्ट व्हॅल्यूज ठेवा. 0, 1, 2, 3, 4, 5 याच्यापैकी x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहे. लेस एक्झॅक्ट किती लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणल्यानंतर 0, 1 आणि 2 या व्हॅल्यूज येतील विच इज x लेस दॅन ऑर इक्वल टू 2 मध्ये जातात. x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 हा पार्ट आहे त्याच्यामध्ये. x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 साठी हा पार्ट आहे. The sum of probability 0, 1 आणि 2 साठी काढा. So probability x equal to 0 साठी probability p of x equal to 0 साठी फॉर्म करा पहिला. probability x equal to 0 साठी किती असेल? 5c0 2 raised to 5. 5c0 ची व्हॅल्यू किती असते? काय असतो 5c0? NCR n factorial r factorial n minus r factorial. लिहून ठेवा. ज्यांचं 11 नव्हतं डायरेक्ट 12th मध्ये आले त्यांच्यासाठी NCR n factorial r factorial n minus r factorial. So 5c0 आहे 5 factorial 0 factorial 5 minus 0 factorial. So 5 factorial as it is. 0 factorial ची व्हॅल्यू 1 असते. 5 minus 0 5 factorial. This 5 factorial get cancel. Answer is 1. So 5c0 ची व्हॅल्यू 1. कॉम्बिनेशनचा प्रकार आहे. कॉम्बिनेशनचा प्रकार आहे 1 by 2 raised to 5 is the answer. सांगा सिमिलरली x equal to 1 साठी 5c1 ची व्हॅल्यू 2 raised to 5. सांगा 5c1 या फॉर्म्युल्याने किती येतं? 5c1 कॅल्क्युलेट करा या फॉर्म्युल्याने आणि सांगा किती येतं. 5c1 ची व्हॅल्यू किती येते? करेक्ट. 5c1 ची व्हॅल्यू किती येते? ज्यांना जेई करायचं त्यांचा एक ग्रुप तयार करणार आहे. किती जणांना जेई करायचंय? प्लीज रेज द हँड. प्लीज रेज युअर हँड. प्लीज रेज युअर हँड. तुम्हाला ऍड करून मिळेल त्याच्यामध्ये. त्या ग्रुपमध्ये ऍड करून मिळेल. माझी टास्क कंप्लीट करायची आहे. या पद्धतीचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला शोधायची गरज नाही. मी स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करेल. मी स्वतः प्रोव्हाइड करणार ते क्वेश्चन. त्या ग्रुपमध्ये डेली मॅथचे 5 क्वेश्चन्स येत राहतील तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. 1 डे देणार, दुसऱ्या दिवशी लगेच त्याचे आन्सर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. तुम्हाला 1 डे मध्ये ट्राय करायचे. डेली 5 क्वेश्चन्स जेई साठी. एवढे स्टुडंट आहेत राईट. अजून कोणी आहे जेई साठी फेस करायचं तुम्हाला? असे स्टुडंट्स जेई साठी तुम्हाला फेवर करून दिलं जाईल. इथून पुढचे कंटिन्यू मंथ्स तुम्ही वर्कआउट करायचं. प्रत्येक दिवस 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. डेली तुम्हाला 4 to 5 क्वेश्चन्स मिळतील.
एनडीए साठी हवा असेल तर आपण एक वेगळा ग्रुप तयार करू आपण त्याच्यामध्ये. एनडीए पाहिजे असेल तर एनडीए सुद्धा होऊ शकतो. एनडीला क्वेश्चन्स खूप आहेत, पण तुम्ही स्मॉलर लेवल घ्या. एनडीए साठी आपलं जे बुक प्रोव्हाइडेड आहे ते कम्प्लीट करा आणि एनडीए साठी 5 पेपर्स पहा 5 इयर्सचे आणि एनसीईआरटी बुक फॉलो करा. इझी पडेल तुम्हाला, इझी पडेल. त्याचा वे आउट तसा आहे. एनडीए साठी एनसीईआरटी बुक घासून काढणं पूर्ण, त्याच्यातूनच क्वेश्चन्स क्रिएट होऊन लॉजिकली जसे सीईटीला विचारतात तसे विचारतात ते एनसीईआरटी ला फॉलो करतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉलो करावं लागेल ते म्हणजे 5 पेपर्स. 5 इयर्स पेपर सफिशियंट. 10 इयर्स मिळाले तर ठीकच आहे. 5 इयर्स सफिशियंट आहे. 2दा पेपर निघतो. 10 पेपर खूप झालं तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी. परफेक्ट अनालिसिस करून ठेवा. वेआउट मिळू शकतं. तुम्हाला शिकवलंय असं होणार नाही की काही शिकवलं नाहीये तुम्हाला. सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. एनडीएशी रिलेटेड सगळं मॅथमॅटिक्स बराचसा पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला सांगतो ना, एनडीए साठी 60% पार्ट आपण सगळा कम्प्लीट केलाय. 60% पार्ट कम्प्लीट केला. 40% राहिला, दॅट इज द कॅल्क्युलस ओनली, जो की इथून पुढे होणारच आहे. तुम्हाला इथून पुढच्या 1 or 2 मंथ्स मध्ये कॅल्क्युलस सगळा एंड असेल तुमचा. ओके, इथं ग्रुप मी बनवून ठेवतो. ठीक आहे, आज क्लिअर राहील. ज्यांचे नाव दिले त्यांच्यासाठी ग्रुप मध्ये ऍड असेल तर यू विल गेट द क्वेश्चन्स. यू नीड टू बी सॉल्व 5 क्वेश्चन्स डेली. 5 क्वेश्चन्स डेली तुम्हाला सॉल्व करायचे. एक चॅप्टर डिसाइड असेल त्याच्याबद्दल तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि 5 क्वेश्चन्स डेली सॉल्व करून ठेवायचे. एक नोटबुक बनवून ठेवा त्याची, त्याच्यामध्ये सॉल्व करत राहायचं. पडलेले क्वेश्चन्स, पडू शकणारे क्वेश्चन्स हे त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट करून असतील तुम्हाला जेई रिलेटेड. नेक्स्ट, पी ऑफ एक्स इक्वल टू 2. पी ऑफ एक्स इक्वल टू 2. 5c2 सांगायची व्हॅल्यू किती? 2⁵. 5c2 ची व्हॅल्यू सांगा रे किती? 5c2 ची व्हॅल्यू किती? 5c2 ची व्हॅल्यू किती? पटकन सांगा. 5c2 व्हॅल्यू किती? स्वराज करेक्ट. हा फॉर्म्युला वापरा. 5c2 ची व्हॅल्यू सांगा 10. 10 2⁵. सांगा ए किती आहे? ए म्हणजे यांचे सगळ्यांचे ऍडिशन, राईट? ए इक्वल टू या सर्वांचे ऍडिशन आहे. ए म्हणजे या सर्वांचे ऍडिशन आहे. बी म्हणजे या पार्ट ऑफ ऍडिशन आहे, ते पण काढून ठेवू आपण. पी ऑफ एक्स इक्वल टू 3, राईट? सो 5c3 2⁵. सॉरी 2⁵. जशाला तसं व्हॅल्यू सांगा किती? पी ऑफ एक्स इक्वल टू 4 आणि पी ऑफ एक्स इक्वल टू 5. 5c4 येतो डिवाइडेड बाय 2⁵ आणि 5c5 2⁵. 5c5 ची व्हॅल्यू 1 असते 2⁵. 5c4 ची व्हॅल्यू 5 असते 2⁵. एक्झॅक्ट उलट चाललो आपण. इथं डाऊनवर्ड, इथं अपवर्ड. 5 आणि 3 मधला डिफरन्स 2 असतो. 5 आणि 2 मधला डिफरन्स 3 आहे. तर हे एक्झॅक्टली अपोजिट तयार झालं. 10/2⁵. 1 5 10 आलं. 1 5 10 आलं, राईट? म्हणजे ए आणि बी वेगळे नाही आहेत. ए आणि बी सेम आहेत. जी जर ऍडिशन घेतली तुम्ही, तर 10 + 5 15 + 1 16/2⁵. पी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2 जर घेतला तर या तिघांची ऍडिशन, प्रत्येकाचा बेस किती आहे? 2⁵. प्रत्येकाचा बेस 2⁵ आहे. 1 + 5 + 10. 1 + 5 + 10 किती झालं? 16/2⁵. 16/2⁵. नेक्स्ट, P of x greater than or equal to 3. greater than or equal to, परत सगळ्यांचे समेशन 2⁵ कॉमन प्रत्येकामधून. 10 + 5 + 1 आता का समजला? 16/2⁵. म्हणजे a इक्वल टू बी आहे. तसं पाहायला गेलं तर a इक्वल टू बी आहे. a इक्वल टू बी आहे. काय विचारलंय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढता येईल. एक्सपेक्टेड व्हॅल्यू प्रोडक्ट घ्यावा लागेल तुम्हाला. 0चा प्रोडक्ट याच्यासोबत, 1चा प्रोडक्ट, 2चा प्रोडक्ट. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय करायचं? प्रोडक्ट घेऊन सम करायचं. प्रोडक्ट घेऊन सम केल्यास एक्सपेक्टेड व्हॅल्यू येऊ शकते. सो 5th ऑप्शन आहे a इक्वल टू बी. दॅट इज सी ऑप्शन इज देअर. सी ऑप्शन इज देअर. कन्सेप्ट समजला का? प्रोबॅबिलिटी फॉर 0 काढणं म्हणजे इथं 0 ठेवणं, इथं 0 ठेवायचं. करेक्ट? एक्सची व्हॅल्यू 1 टाका, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5 या व्हॅल्यूज टाकून कॅल्क्युलेट करून
तर करून ठेवा. जेवढी मेहनत आज करून ठेवाल ना तेवढं चांगले. पुस्तकातलेच क्वेश्चन्स फक्त करायचे. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही करून ठेवला तर बेनिफिशियल राहाल. प्रत्येक क्वेश्चन करून ठेवायच्यात, सीआरबी सोडून द्या, फक्त डीआरबी करायचं. वेटेज जास्त आहे चॅप्टरला, 5 to 6 मार्काचं वेटेज आहे. to 6 मार्क्सचं वेटेज आहे, त्यामुळे खूप बेनिफिशियल राहिल याच्यावर. ठीक आहे, ऑड क्वेश्चन्स आहेत जे की लिंक करतात 11च्या कन्सेप्टला. जसं इथं कॉम्बिनेशन 11चा कन्सेप्ट लिंक करून दिलाय. असे चुटकुले भरपूर तयार होते. ज्याला 11th येते त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागेल. ज्याला 11th येत आहे त्याला 12th मध्ये काय करावं लागेल, लिंकिंग करावी लागेल. ती लिंक या पद्धतीने असते. ऐन वेळेला सुचलं पाहिजे, समजलं पाहिजे. पण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारली. 5th ऐवजी 6th आता. 6 मध्ये परत एकदा फंक्शन दिलंय, p of x equal to x, p of x equal to x, x by n into bracket n plus 1, extra values 1 2 3 up to n equal to probability 0 दिली, otherwise त्यापेक्षा लेस व्हॅल्यू असेल, त्यापेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असेल तर प्रोबॅबिलिटी 0. काय विचारलं तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचार. एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचार. ठीक आहे, समोर कॅल्क्युलेशन करा. या साइडला xi आणि pi मेन्शन करतो. xi आणि pi. xi फर्स्ट 1 आहे, 1 ठेवायचं. 1 by n n plus 1, 1 by n n plus 1. सिमिलरली 2 साठी 2 येणार, n by n plus 1. 3 by n n plus 1 प्रोबॅबिलिटी येते. xi आणि pi या पद्धतीने तयार होते. xi करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज, xi आणि करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज तयार होतात. असं कुठपर्यंत आहे, n पर्यंत. असं n पर्यंत आहे. म्हणजे 1 2 3 हा AP मध्ये गेला. 1 2 3 हा कशामध्ये आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये गेला. या दोघांचं प्रोडक्ट पण येणार आहे, XIP या सम ऑफ प्रोबॅबिलिटी. सॉरी, या दोघांचा प्रोडक्ट 1 चा स्क्वेअर म्हणू आपण. 1 चा स्क्वेअर n n plus 1, करेक्ट. 2 चा स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय n n plus 1 आहे, करेक्ट. 3 into 3, 3 चा स्क्वेअर आहे, n into n plus 1 आहे. लक्ष द्या, प्रोडक्ट ऑफ these two and their sum is the expected value. या दोघांचा प्रोडक्ट आहे. 1 into 1 1 चा स्क्वेअर, 2 into 2 2 चा स्क्वेअर, 3 into 3 3 चा स्क्वेअर, n into n n चा स्क्वेअर, n into n n चा स्क्वेअर. n into n n चा स्क्वेअर n plus 1 या पद्धतीने. n into n n चा स्क्वेअर डिवाइडेड बाय n n plus 1 या पद्धतीने येईल. आता यांचा सम घ्यायचा, दॅट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. काय घेतो आपण, लास्ट लेक्चर मध्ये शिकवलंय कालच्या. xi pi इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू, यांचं समेशन. चेक करा समेशन काय. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू, एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल सगळ्यांमधून कॉमन काय, n by n plus 1 कॉमन राहिलं काय, 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, n चा स्क्वेअर. किती जणांना हा फॉर्म्युला आठवतो, किती जणांना 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, n स्क्वेअर आठवतं. दॅट इज द 11. 12वीत आलं की 11वी सगळी बुडलेली असते. तो सांगा 11th काय आहे इथं, 11th काय आहे इथं. 1 square, 2 square, 3 square, up to n square. What is the 11th here? So 1 by n, n plus 1 सगळ्यांमधून कॉमन आलाय.
सेकंड मधून कॉमन इथे काय झालं सम ऑफ काय झालं आर स्क्वेअर आर ची व्हॅल्यू 1 to n आहे आर स्क्वेअर सांगा समेशन ऑफ आर स्क्वेअर तीन गोष्टी असतात समेशन ऑफ आर समेशन ऑफ आर स्क्वेअर एक फॉर्म्युला असतो आणि समेशन ऑफ आर क्यूब हा एक फॉर्म्युला असतो आठवा सिक्वेन्स सिरीज मध्ये झालंय हे तुम्हाला समेशन ऑफ आर आर स्क्वेअर आर क्यूब आर काय येतो एन एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 असतो इथं एन एन प्लस 1 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6 आपल्याला इथे युटिलाइज करणार आर चा क्यूब याचा स्क्वेअर असतो एन एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा स्क्वेअर हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे 11 मध्ये लिहून दिलेत हे 11 मध्ये हे लिहून दिलेले आहेत एन एन प्लस 1 2n प्लस 1 डिवाइडेड बाय 6 आज इथे युटिलाइज करायचं या तिन्ही पैकी कुठलाही इथे येऊ शकतात लक्षात ठेवा तिन्ही पैकी कुठलाही इथं येऊ शकतो तिन्ही पैकी कुठलाही इथं युटिलाइज होऊ शकतो तर या ठिकाणी समेशन ऑफ आर स्क्वेअर आलेला आहे सो सेकंड नंबरचा फॉर्म्युला लिहून ठेवलं का हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले असं स्क्रीनशॉटनी मोबाईल मध्येच राहणार आहे ते काय पान सुद्धा होणार नाहीये स्क्रीनशॉट नाही चालत त्याच्यामुळे स्क्रीनशॉट नाही चालत हँड रिटनच पाहिजे कंपल्सरी आहे सगळं हँड रिटन पाहिजे वेळेवरती हँड रिटन कंपल्सरी पाहिजे ते समेशन ऑफ आर एन एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 समेशन ऑफ आर स्क्वेअर एन एन प्लस 1 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6 आर क्यूब एन एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा स्क्वेअर केलं की समेशन ऑफ आर क्यूब तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे जे की याच्यात युटिलाइज होते त्याला म्हणतात कनेक्टिव्हिटी प्रोबॅबिलिटी लिंक होते बऱ्याच वेळेस हे लिहिलं का कन्वर्ट करा सो हा आला 1 बाय n प्लस 1 समेशन ऑफ n प्लस 1 2n प्लस 1 डिवायडेड बाय किती 6 n प्लस 1 n प्लस 1 कॅन्सल 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6 एक्सपेक्टेड व्हॅल्यू 6 ने डिवाइड करा 2n बाय 6 1 बाय 6 म्हणजेच n बाय 3 याने याला कॅन्सल करा प्लस 1 बाय 6 इज द आन्सर सांगा ऑप्शन कुठला व्हॉट इज द ऑप्शन नाव काय Mark it as an important question. Mark as an important question. कन्वर्टिंग करून एक्झाम मध्ये येणार कन्वर्ट होऊन एक्झाम मध्ये येणार क्वेश्चन पेज नंबर 244 क्वेश्चन नंबर 10 तुमच्या तुम्ही करा तो आता टेबल आहे टेबल वर सगळं डिपेंडंट आहे टेबल दिला याचा अर्थ एक थिंग तुम्हाला दिलेली असते याचा काय तयार केला आपण शेवटी टेबल तयार केला राईट हॉरिझॉन्टल बसणार नाही म्हणून वर्टिकल तयार केलं जनरली CDF cumulative distribution function expected value variance विचारलं की वर्टिकल कॉलम तयार करायचे पडतात CDF राईट cumulative distribution function त्याच्यानंतर पहिली थिंग CDF विचारला की वर्टिकल कॉलम तयार करायला चालू करायचं त्याच्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स विचारला की वर्टिकल कॉलम्स तयार करायचे राईट त्यासाठी वर्टिकल कॉलम तयार करायचे जनरली लक्षात ठेवा लिंक कन्सेप्ट आहे क्वेश्चन सॉल्व्ह करा काही डाऊट असतील तर त्याच्यातले क्लिअर करून मिळतील तुम्हाला डाऊट विचारत चला तोपर्यंत नाही पेज नंबर 244 क्वेश्चन नंबर 10 तसाच बेस आहे ऑलमोस्ट क्वेश्चन कव्हर केलेत क्वेश्चन नंबर 11 घ्या इट इज द चेंज क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 12 परत एकदा फंक्शन आहे पेज नंबर 244 वरचा क्वेश्चन नंबर 11 घ्या पेज नंबर 244
Page number 244, question number 11. Start. Read the question. Read करा the question. Page number 244, question number 11. A player tosses 2 coins. He wins 10 if 2 head appears, 5 if 1 head appear, 2 if no head appear. Find the expected winning amount and variance of winning amount feature. Player tosses 2 coins. 2 coins साठी sample space HH, HT, TH, TT. Right? X denotes काय ठेवलं त्यांनी हेड वर ठेवले सगळं. हेड पडला तर विनिंग अमाउंट दाखवते. कॅपिटल X denotes number of head, but it is counted as the amount, right? Amount मध्ये कन्वर्ट करून दिलं. It's converted as the amount. No head, 1 head and 2 head, right? No head, 1 head, 2 head. No head पडल्यानंतर विनिंग अमाउंट किती आहे असं पॉसिबल नसतं, पण त्यांनी बनवलंय त्याला. आता नो हेड असल्यास अमाउंट किती इज कन्वर्टेड इनटू अमाउंट. नंबर ऑफ हेड, नंबर ऑफ हेड ल्या आता एक्स ल्या. रैंडम वेरिएबल कैपिटल एक्स डिनोट्स अमाउंट, विनिंग अमाउंट. कैपिटल एक्स रैंडम वेरिएबल कैपिटल एक्स डिनोट्स विनिंग अमाउंट. रैंडम वेरिएबल कैपिटल एक्स डिनोट्स नॉट हेड. हेड नाही डिनोट करत, सॉरी, हेड डिनोट करत नाही. नंबर ऑफ हेड 0, 1, 2. 2 कॉइन टॉस केल्यानंतर नंबर ऑफ हेड, number of head 0 head, 1 head, 2 head. That random variable capital X denotes the winning amount. Winning amount, right? 0 असताना winning amount किती? 0 असताना winning amount किती? 0 असताना winning amount किती रे? 0 असताना म्हणजे नो हेड असताना winning amount किती आहे? 0 हेड असताना विनिंग अमाउंट किती आहे? 0 हेड असताना विनिंग अमाउंट किती आहे? रॉंग. 0 हेड असताना नो हेड appear, then how much amount he win? 0 हेड असताना वाचा. क्वेश्चन वाचत नाहीये तुम्ही याचा. क्वेश्चनच वाचत नाहीये तुम्ही. क्वेश्चन रीड आउट. पेज नंबर 244 काढा. क्वेश्चन नंबर 11 काढा. 0 हेड असताना किती अमाउंट विन करतो तो? 1 हेड असताना अमाउंट किती विन करतो? आणि 2 हेड असताना अमाउंट किती विन करतो? 0 हेड असताना विनिंग अमाउंट इज व्हॉट? दॅट इज द एक्स. एक्स डिनोट्स द विनिंग अमाउंट डिपेंडिंग अपॉन द हेड. कशावर डिपेंड आहे? हेड वरती डिपेंड आहे. नो हेड विनिंग अमाउंट, 1 हेड विनिंग अमाउंट, 2 हेड विनिंग अमाउंट. वाचून सांगता येत नाही, अवघड आहे. टेक्स्टबुक वाचून सांगता येत नाही. 0 म्हणजे नो हेड आहे. विनिंग अमाउंट किती आहे? 1 हेड विनिंग अमाउंट किती आहे? 2 हेड विनिंग अमाउंट किती आहे? फक्त पाहून सांगायचंय तुम्हाला. त्याच्यासाठी सुद्धा चुकीचे आन्सर देतात बरेच जण. त्याच्यासाठी सुद्धा चुकीचे आन्सर देतात. नुसतं टेक्स्टबुक आहे, क्वेश्चन वाचायचा आहे, आन्सर सांगायचं फक्त तुम्हाला. नो हेड असल्यानंतर विनिंग अमाउंट 2 रुपीज. 2 रुपीज. 1 हेड असल्यानंतर किती रुपीज आहे? 5 रुपीज.
आणि 2 हेड असल्यानंतर विनिंग अमाऊंट 10 आहे. काय सांगायचं या ठिकाणी? व्हेरिएबल चेंज झाला. व्हेरिएबल 0 1 2 नाही आहे, व्हेरिएबल नो हेडचा 2 करून ठेवलाय, 1 हेडचा 5 करून ठेवलेला आहे आणि 2 हेड साठी 10 करून ठेवलाय. अर्थ समजलं का? काय चेंज केला? व्हेरिएबल चेंज करून टाकलं ना. व्हेरिएबल हेड ऐवजी कशात कन्वर्ट करून ठेवला? अमाऊंट मध्ये आणून ठेवलं. अमाऊंट मध्ये आणून ठेवलं. असा एक चेंज घेतात, असा चेंज घेतात, राईट. सांगा प्रोबॅबिलिटीज. नो हेडची प्रोबॅबिलिटी किती? नो हेडची प्रोबॅबिलिटी किती? 1 आउट ऑफ 4, 1/4. 1 हेडची प्रोबॅबिलिटी 2 आहे. 1 हेडची प्रोबॅबिलिटी 2 आहे आउट ऑफ 4. दोन्हीही हेड असण्याची प्रोबॅबिलिटी 1 आहे आउट ऑफ 4. अर्थ कळाला का? दिस इज द ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, नॉट दिस वन. 0 1 2 चा रोल वेगळा आहे आज. 0 1 2 चा रोल वेगळा आहे आज. 0 1 2 हे सपोर्टिंग पार्ट आहे. कोणासाठी? विनिंग अमाऊंट साठी. नो हेड 2 रुपीज, 1 हेड 5 रुपीज, 2 हेड 10 रुपीज. अर्थ कळाला का क्वेश्चनचा? 0 1 2 हे सपोर्टिंग आहेत. 0 1 2 हे सपोर्टिंग आहेत. त्या विनिंग अमाऊंट आहेत 2 5 आणि 10. दिस इज द व्हेरिएबल आणि करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज. 1/4, 2/4, 1/4 करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज आहेत. करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी काढता येईल पुढं? काढता येईल का आता? म्हणजे तुमचा XI PI चेंज झाला इथे. सॉरी, PI तोच आहे, XI चेंज झाला. XI चेंज झालेला कळायला पाहिजे. कुठल्याही क्वेश्चन मध्ये XI वेगवेगळ्या फॉर्म मध्ये देऊ शकतात, तर तुम्हाला थिंक केलं पाहिजे चेंज केला किंवा नाही. XI PI 2/4, 10/4, 10/4 and it's a sum 10 plus 10 20 plus 22/4. Expected value 22/4, 11/2, right? This is the expected value. Expected value. (11/2), that is 5.5. 5.5 expected value. चेक करा व्हेरियन्स विचारलाय, विचारला असेल तर काढा. काय विचारलंय पुढे त्यांनी? व्हेरियन्स ऑफ विनिंग अमाऊंट सुद्धा विचारलेला आहे. व्हेरियन्स साठी काय करतो आपण? XI² PI. नेक्स्ट कॉलम XI² PI. नेक्स्ट कॉलम XI² PI. काढला का व्हेरियन्स? किती आहे तो व्हेरियन्स? व्हेरियन्स इज व्हॉट? व्हेरियन्स इज व्हॉट? Variance should be what? Variance किती आहे तो? XI² PI.
इथला 2, कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 3 चं मल्टिप्लिकेशन सांगितलंय. 2 into 2 4/4, 5 into 10 50/4. डिनॉमिनेटर शक्यतो सेम ठेवा, डोंट चेंज. 10/4 या ऍडिशन किती झालं हा 10 60 64 बरोबर आहे का. 64/4 का 50 into 2 10 into 10 100 सर. इथला 10 इथला 10 100 5 into 50 2 into 2 4/4 150 154 का. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स शोधतोय आपण. सम ऑफ xi स्क्वेअर pi यालाच तुम्ही काय म्हणू शकता e ऑफ x x चा स्क्वेअर आहे. इथं नुसता ex आहे तिथं ex चा स्क्वेअर आहे. लक्षात ठेवा व्हेरियन्सचा पार्ट आहे हा फक्त. दॅट इज 154 डिवाइडेड बाय किती राइट 154 divided by 4 त्याकडे variance of x काय फॉर्म्युला variance of x equal to ex चा स्क्वेअर minus ex ब्रॅकेट चा स्क्वेअर. या दोन्ही मध्ये डिफरन्स आहे तो समजला पाहिजे. या दोन्ही मध्ये डिफरन्स आहे तो समजला पाहिजे. सांगा ex स्क्वेअर म्हणजे हा झाला 154/4 मायनस 11/2 त्याचा स्क्वेअर 154/4 मायनस 121/4 सांगा किती येतो डिफरन्स. 4 मधून 1 गेला 3 5 मधून 2 3 33/4 Is it correct? बरोबर आहे का चेक कर. बरोबर आहे का. 8.25 is the answer. 8.25 is the answer. कॅल्क्युलेशन कसंही करा फायनल आन्सर बरोबर आहे का एवढं फक्त क्रॉस चेक करावं लागेल. फायनल आन्सर करेक्ट आहे का हे तुम्हाला पाहावं लागेल. क्लिअर चॅप्टर क्लिअर आहे का. बाकीचे क्वेश्चन ट्राय करा. ऑलमोस्ट क्वेश्चन्स घेतले. काही फ्यू क्वेश्चन्स आहेत काही एक्सपेरिमेंट आहेत न्यूली. जी की कंबाईन आहे पुढच्या चॅप्टरला लिंक करतात. DRB फक्त करायचं. DRB वर मेहनत करून ठेवा एकदम. दोन्ही चॅप्टर डिपेंडंट असणारा फॉर्म. ऍक्च्युली चॅप्टर एकच पाहिजे कंबाईन हा त्यांनी कन्सेप्च्युअली 2 दिले. टेक डाउन. नेक्स्ट चॅप्टर नंबर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. नेक्स्ट चॅप्टर ऍक्च्युली एकच कन्सेप्ट आहे. टोटल प्रोबॅबिलिटी हा इटसेल्फ एकच कन्सेप्ट आहे जेईला जो की 11 ची प्रोबॅबिलिटी 12 ची प्रोबॅबिलिटी सगळा एकच कन्सेप्ट आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन टोटल मिळून एकच कन्सेप्ट आहे. उगाच त्याने 3 चॅप्टर करून ठेवलेत आपल्या सिलेबस मध्ये. 3 चॅप्टर मध्ये डिवाइड करून ठेवलाय हा. बेसिकली एकच आहे. दोन चॅप्टर केले तरी वर्थ आहे. बोर्ड साठी खूप फायदेशीर. सीईटी जेईला हा पार्ट थोडासा हेवी कंटेंट म्हणून आहे पण बोर्ड साठी वर्थ आहे. वर्थ विचारण्याची पद्धत सिंपल आहे थोडक्यात. ट्विस्ट करून विचारलं जात नाही. 2 परत एकदा चॅप्टर नंबर 8
Binomial distribution. Binomial distribution. Binomial distribution. Bernoulli's triad. Bernoulli's triad. Binomial distribution, Bernoulli's triad. What is mean by Bernoulli's triad? One is the success, another one is the failure. Success and failure. Success, failure. The probability, most of the experiment, जो की dichotomous in nature असतात. Most of the experiments are dichotomous in nature. Means जसं आपण coin toss करतो त्याला दोनच साइड असतात. एक तर हेड असतं, दुसरा टेल असतं. त्याला dichotomous in nature म्हणतात. तुम्ही एक कॉइन टॉस केला काय हेड आणि टेलच असतो. दोन कॉइन करा, तीन कॉइन करा, राईट. एक कॉइन तीनदा टॉस केलं, एक कॉइन तीनदा टॉस केलं तर 3 कॉइन टॉस सारखा एक्सपेरिमेंट तयार होतो. घेतला एकच कॉइन तुम्ही आणि 3 वेळेस टॉस केला, आउटकम तेच येतं. 2 कॉइन घेतले, एक्सपेरिमेंट घेतला, आउटकम 4 आउटकम्स येतात. 4 आउटकम्स येतात. एक कॉइन घ्या, दोनदा टॉस करा. एक कॉइन घेतला, दोनदा टॉस केलं. 1 कॉइन, हाऊ मेनी टाइम्स टॉस? 2 टाइम्स. एक कॉइन घेतला, दोनदा टॉस केलं. सेम एक्सपेरिमेंट असं. विचार काय करायचा आहे? वन इज द सक्सेस, अनदर वन इज द फेल्युअर. सक्सेस, फेल्युअर. सपोज ट्रू फॉल्स क्वेश्चन है, एमसीक्यू पैटर्न, वन आंसर करेक्ट, वन आंसर करेक्ट, वन आंसर करेक्ट. डायकोटोमस नेचर आहे. कसं? एक क्वेश्चन आहे, 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्स आहेत. सांगा बरं, सक्सेस, सक्सेस म्हणजे राईट आन्सर, सक्सेस म्हणजे राईट आन्सर. सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? मग कोण सांगतं? वन आन्सर करेक्ट एमसीक्यू पॅटर्न असेल तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? सक्सेस प्रोबॅबिलिटी इज डिनोटेड बाय द पी and failure probability is denoted by q, small q. सांगा वन आन्सर करेक्ट ऑप्शन मध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? सक्सेस प्रोबॅबिलिटी किती? 1 आउट ऑफ 4, राइट. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती? 3/4. सम ऑफ प्रोबॅबिलिटी, सक्सेस प्लस फेल्युअर ऑलवेज 1. मला सांगा क्वेश्चन किती घेतलेत याला काय मीनिंग आहे का? आता 1 क्वेश्चन असू शकतो, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 5 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 100 क्वेश्चन. काय फरक पडला का? पण काय फरक पडला का? एक क्वेश्चन घेतला, दिस पॉसिबिलिटी. 2 क्वेश्चन घेतले, चेंज होईल का रे? चेंज होईल का? 3 क्वेश्चन घेतले, सपोज 3 क्वेश्चन घेतले, सक्सेस आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी चेंज होते का? दॅट इज द क्वेश्चन. दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही एक क्वेश्चन घ्या, 10 क्वेश्चन्स घ्या किंवा 10 एमसीक्यू घ्या किंवा 100 एमसीक्यू घ्या. एक क्वेश्चन, 10 क्वेश्चन्स, 100 क्वेश्चन्स. इज देयर एनी इफेक्ट ऑन द सक्सेस प्रोबॅबिलिटी अँड फेल्युअर प्रोबॅबिलिटी? सक्सेस आणि फेल्युअर प्रोबॅबिलिटी वरती इफेक्ट येईल का? ट्रायल टू ट्रायल म्हणतात त्याला. ट्रायल म्हणतात. एका क्वेश्चनचा ट्रायल घेतला, 10 क्वेश्चनचा ट्रायल घेतला, 100 क्वेश्चनचा ट्रायल घेतला. सक्सेस अँड फेल्युअर प्रोबॅबिलिटी नेव्हर चेंजेस. एक्सपेरिमेंट टू एक्सपेरिमेंट सक्सेस अँड फेल्युअर प्रोबॅबिलिटी नेव्हर चेंजेस. अर्थ समजतोय? अर्थ समजतोय का? सक्सेस आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी चेंज होत नाही. चेंज होत नाही. 1 क्वेश्चन असू द्या, 10 क्वेश्चन असू द्या, 100 क्वेश्चन्स असू द्या. एका क्वेश्चन साठी सुद्धा सक्सेस म्हणजे राईट आन्सर क्वेश्चन प्रोबॅबिलिटी 1/4, रॉंग आन्सर क्वेश्चन, रॉंगली आन्सर्ड क्वेश्चन ची प्रोबॅबिलिटी 3/4. चेंज होत नाही. एक्सपेरिमेंट टू एक्सपेरिमेंट 1 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 100 क्वेश्चन साठी चेंज होत नाही. हे कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायचं. तसंच सिमिलरली एक कॉइन टॉस केलं, एक कॉइन टॉस केलं, 1 कॉइन टॉस केलं. काय आपल्याकडे एक हेड अँड टेल आहे. हेड इज द सक्सेस म्हटलं, हेड इज द सक्सेस, तर हेडची प्रोबॅबिलिटी 1/2. पी हा फेल्युअर आहे, टेल हा फेल्युअर असेल तर फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 1/2.
सो 1/2 प्लस 1/2 किती झालं 1. सक्सेस प्लस फेल्युअर इज 1. इथे सुद्धा सक्सेस प्लस फेल्युअर इज 1. अर्थ कळतोय का? बर्नौली ट्रायल काय सांगतो? बर्नौली ट्रायल सांगतो the probability is divided into two parts. One is the success, another one is the failure. Number of trials किती घेता याला काही इम्पॉर्टन्स नाही. नंबर ऑफ ट्रायल्स किती घेता म्हणजे एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही किती इंट्रोड्यूस करता याला काही महत्व नाही. Probability of success and failure. This is called as a dichotomous in nature. What? Dichotomous. One is the success, another one is the failure. dichotomous dichotomous nature. Dichotomous nature म्हणून या एक्सपेरिमेंट मधल्या प्रोबॅबिलिटीज डायकोटोमस इन नेचर असते. मीन्स one is the success, another one is the failure. सक्सेस प्लस फेल्युअर ची प्रोबॅबिलिटी 1 लिहून ठेवा. हे एमसीक्यू पॅटर्न असू द्या या कॉइन टॉस असू द्या या तुमचा रोल डाय असू द्या. डाय जरी रोल केला तरी सेम फॉर्मेशन मध्ये येतं. सेम फॉर्मेशन मध्ये येतं. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. इट फॉलोज द बर्नौलीज ट्रायल. बर्नौलीज ट्रायल सेज the probability should be divided into success and failure. Number of trials तुम्ही किती घेता याला काही कन्सर्न नाहीये. Any number of trials, but success and failure probability never changes for trial to trial. Clear आहे? हे सगळं पुस्तकातून वाचून काढायचं. Just read it in the book. सगळं समजेल तुम्हाला. लँग्वेज समजून जाईल आता त्याची. प्रोबॅबिलिटी सक्सेस नाही तर फेल्युअर मध्ये डिवाइड असते. किती कॉइन टॉस करता याला काही महत्व नाही. ट्रायल टू ट्रायल मात्र प्रोबॅबिलिटी 1/2 आणि 1/2 राहते. इथं ते क्लिअर होईल तुम्हाला. किती क्वेश्चन्स घेतलेत याला काही महत्व नाहीये. सक्सेस अँड फेल्युअरची प्रोबॅबिलिटी मात्र कॉन्स्टंट राहते. 1/4 आणि 3/4 चेंज होत नाही. लक्षात ठेवा, चेंज होत नाही. ओके, कडा 3 कॉइन टॉसचा क्वेश्चन कडा. 3 कॉइन टॉसचा क्वेश्चन किंवा 2 कॉइन टॉस ने सुरुवात करा. 2 कॉइन टॉस ने सुरुवात करा. सॅम्पल स्पेस ला 2 कॉइन टॉस set. उलट लिहितं TT TH HT and HH. उलट लिहितं. उलट लिहितं समजण्यासाठी. समजण्यासाठी आहे फक्त. लक्षात काय झालं इथं? टेल टेल म्हणजे फेल्युअर आहे. हेड इज द सक्सेस. हेड इज द सक्सेस. हेड इज द सक्सेस. टेल इज द फेल्युअर. Head is the success, tail is the failure. Success probability P 1/2. Failure probability Q 1/2. तो इथं तुम्हाला फेल्युअर दिसतोय. या ठिकाणी फेल्युअर आहे. या ठिकाणी फेल्युअर आहे. या ठिकाणी सक्सेस आहे. इथं सक्सेस आहे. या ठिकाणी फेल्युअर आहे. इथं दोन्हीही सक्सेस आहे. If you observe this, this is the Q square. If you observe this, QP, Q into P, P into Q दोनदा आलाय. 2 times. We can say that QP plus P into P, P चा square. Right? Sum of probability किती असते? याच्या आधी लर्न केलंय आपण. Sum of probability किती असते? 1 असते. Sum of probability मात्र 1 असते. So this is the nature. Q plus P bracket चा square. Q plus P bracket चा square. 2 coin toss. What about the 3 coin toss? 3 coin toss. 3 coin toss. सॅम्पल स्पेस उलट लिहितोय. टी 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 2 T 1 H T H T त्यानंतर H T T उलट लिहायचं. H H T H T H T H H लास्ट
एच 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 उलट लिहायचं. रिझन आहे त्याचं. इथं क्यू क्यू क्यू, 2 क्यू 1 पी, क्यू पी क्यू, पी क्यू क्यू, लक्ष द्या, 2 पी 1 क्यू, हा पी हा क्यू हा पी परत. लक्ष द्या, हेड इज द सक्सेस, टेल इज द फेल्युअर. हेड पी, फेल्युअर क्यू आहे, फेल्युअर क्यू आहे. नेक्स्ट काय होईल इथं, क्यू पी पी, त्या ठिकाणी पी पी अँड द पी. ओके स्टार्ट. क्यू क्यू हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स, क्यू रेस टू 3, क्यू रेस टू 3 प्लस क्यू किती वेळेस आलेला आहे, 2 टाइम्स आलेला, म्हणजे क्यू चा स्क्वेअर पी येईल. हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स, क्यू चा स्क्वेअर पी आलाय, राईट. हे किती वेळेस रिपीट झालं, 1 2 3 टाइम्स आलं, 1 2 3 टाइम्स. त्याच्यामध्ये क्यू चा स्क्वेअर आणि पी येतो, असं 3 वेळेस आहे. सांगा नेक्स्ट, हाऊ मेनी टाइम्स रिपीटेड, दिस पार्ट इज रिपीटेड हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स, राईट. ज्याच्यामध्ये पी चा स्क्वेअर आणि क्यू सिंगल आहे, पी क्यू सिंगल आहे, पी चा स्क्वेअर आहे. लास्ट वन काय झालं इथं, पी चा क्यू, पी चा क्यू. So this is the expansion for q plus p raised to the power 3. किती कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले असता q plus p raised to the power 3 येत, q plus p raised to the power 3 मिळत, q plus p raised to the power 3 येत. That's why they have designed generalized the form n number of coins साठी, 2 coin toss, 3 coin toss, n number of coin toss, binomial expansion. बायनॉमियल एक्सपान्शन किती जणांना आठवतं, q प्लस पी रेस्ट टू द पॉवर n, q प्लस पी रेस्ट टू द पॉवर n साठी, जसं 1 साठी 2 साठी 3 साठी घेऊ शकतो, जसं n नंबर ऑफ कॉइन टॉस केले तर, n नंबर ऑफ कॉइन टॉस केले तर काय होईल, n नंबर ऑफ कॉइन जर टॉस केले तर, n नंबर ऑफ कॉइन सपोज टॉस केले, n number of coins suppose toss केले, what will happen if n coin toss, n number of coin toss, q plus p raised to the power n, binomial expansion for the 2, a plus b raised to the power n चा फॉर्म्युला काय असतो, nc0, q ची हायेस्ट पॉवर आणि p रेस टू किती 0. पहिले p रेस टू 0 लिहितो आणि त्यानंतर q रेस टू n लिहितो. q ची हायेस्ट पॉवर लिहितो आपण आणि p रेस टू 0 लिहितो प्लस nc1. इथं रिझन आहे त्याचं, q फर्स्ट आल्याचं. आता q ची पॉवर 1 न कमी करतो आपण, p ची पॉवर 1 न वाढवतो, p ची पॉवर 1 न वाढवा, q ची पॉवर 1 न कमी करा. बायनॉमियल एक्सपान्शन सांगतात, यूज ऑफ बायनॉमियल एक्सपान्शन. पुस्तक काढा, बायनॉमियल एक्सपान्शन, पेज नंबर सांगतो तुम्हाला. वेळेवर केलं तर ठीक, नाही केलं तर तुमची मर्जी, पाठांतर करावं लागेल तुम्हाला. पाठ करून काही येत नाही हे तुम्हालाही माहिती, पाठ करून येणार नाही. बायनॉमियल एक्सपान्शन चॅप्टर मी घेतलाय तुम्हाला, 11 ची टेक्स्ट बुक काढली, व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये आहे सर्व गोष्टी लिहून दिलेल्या आहेत बायनॉमियल एक्सपान्शन साठी. यस, पेज नंबर 74, 11 चं टेक्स्ट बुक काढा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बायनॉमियल एक्सपान्शन कसं घेतात. पेज नंबर 74, M2 चं पुस्तक काढा, 11 M2 पेज नंबर 74, बायनॉमियल एक्सपान्शन कन्सेप्ट तिथे दिलेलं आहे. 11 चं टेक्स्ट बुक M2 पेज नंबर 74, बायनॉमियल एक्सपान्शन साठी रेफर करायचं. नाही, माझी नोटबुक दिलेली आहे तुम्हाला, नोटबुक मध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलंय बायनॉमियल एक्सपान्शन कुठून येतं, कसं येतं ते. ओके नेक्स्ट, पुढची टर्म, वन मोर टर्म वी विल राइट, nc2 p रेस टू 2, q रेस टू n मायनस 2. म्हणून q फर्स्ट लिहायचा नंतर p लिहायचा, याचं रिझन असं आहे. q फर्स्ट लिहायचा, p नंतर लिहायचा. काय झालं हे, प्रोबॅबिलिटी, q प्लस p किती असतो शेवटी 1 असतो, सम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी फॉर 0 आहे लक्षात ठेवा, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ किती आहे, हा 1 आहे, हा किती आहे, प्रोबॅबिलिटी फॉर 2 आहे. लक्षात आलं तर काय होतंय ते,
म्हणजे सगळ्यांची सम किती असते शेवटी 1 असते. Q प्लस पी तसाही 1च असतं. 1 1. आता सांगितलं ना P प्लस Q ची प्रोबॅबिलिटी 1 असते. P प्लस Q ची प्रोबॅबिलिटी 1 असते. Q प्लस P ची प्रोबॅबिलिटी 1 असते. काय करतोय आपण जनरलाइज फॉर्म्युला तयार करतो. जसं 3 कॉइन टॉस साठी हा आला, सो n नंबर ऑफ कॉइन साठी फॉर्म्युला तयार करतोय. n नंबर ऑफ कॉइन साठी फॉर्म्युला तयार करतो. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आताच आपण लर्न केलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये 0 म्हणलं की हा वापरायचा, 1 म्हटलं की हा वापरायचा, 2 म्हटल्यानंतर हा वापरायचा, असंच कंटिन्युएशन पुढं. असंच n नंबर ऑफ कॉइन्स आहे. n नंबर ऑफ कॉइन किंवा n नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणू शकता. NCN P रेस टू n Q रेस टू n मायनस n 0. हा शेवटचा पार्ट झाला. P ऑफ x इक्वल टू n सेट 1 0 झाला, 1 झाला, 2 झाला, x इक्वल टू n प्रोबॅबिलिटी साठी. आणि सम ऑफ प्रोबॅबिलिटी हे डिस्ट्रीब्युशन आहे. सम ऑफ प्रोबॅबिलिटी किती येते 1. लक्षात आलं? अर्थ लक्षात आला का? सो जनरल फॉर्म्युला काय आहे मग P ऑफ x इक्वल टू x साठी जनरलाइज करायचं तर NCR P टू द पॉवर जो R असतो तोच P ची पॉवर म्हणून येतो. लक्ष द्या, इथं 0 आहे 0 आहे, 1 आहे 1 आहे, 2 असताना 2 आहे, n असताना n आहे. सो NCR इथून उचलला, NCR R ची व्हॅल्यू इथं 0 इथं 0 आहे, म्हणजेच P रेस टू R आला. Q रेस टू द पॉवर n minus 1 म्हणजेच R, n minus R. This is the formula for the binomial distribution. Is the formula for binomial distribution. This is the formula for the binomial distribution. n values किंवा x x म्हणजेच इथं r चं काम करतो. इथं जो x आहे तोच r चा रोल करतो. r ची व्हॅल्यू इथं 0 ठेवला, इथं 0 इथं 0 आहे. x इक्वल टू x म्हणू शकता किंवा x ऍज द r आहे. सध्या x ऍज द r आहे. इथं 0 इथं 0, इथं 1 इथं 1, इथं 2 इथं 2, राईट. सो दिस व्हॅल्यू शुड बी स्टार्ट ऍज फ्रॉम द 0 इटसेल्फ स्टार्ट होतात या व्हॅल्यू. x मध्ये डिनोट करू शकतो. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये x मध्ये डिनोट केलंय, मी x मध्ये डिनोट करतोय. r ऐवजी आपण x वापरू. टेक्स्टबुक मध्ये x मध्ये डिनोट केलंय. इथलं कन्फ्युजन, इथलं r ऐवजी x, राईट. x च्या व्हॅल्यूज 0 ला स्टार्ट होतात. 0 1 2 अप टू n पर्यंत. अदरवाइज 0. अदरवाइज काय आहे? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. What is this? Probability mass function. PMF है. DRV, discrete random variable. Capital X, DRV, discrete random variable है. Discrete random variable. And the function name is probability mass function. Probability mass function. PMF. So this is probability mass function. Discrete random variable शी connected आहे का? कारण 0 नंतर 1, 1 नंतर डायरेक्टली 2 ला फॉलो करतो. Right? It will jump from one value to another value. X, one value to another value. हेच डिस्ट्रीब्युशन म्हणून येतं तुम्हाला. म्हणूनच हा चॅप्टर कनेक्टेड आहे. कशाला? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनला कनेक्टेड आहे. ज्या ठिकाणी आपल्याला xi आणि करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज मिळणार आहे. परत डिस्ट्रीब्युशन टेबल तयार होतं.
डिस्ट्रीब्युशन टेबल तयार होतं याच्यामध्ये, लक्षात ठेवा. 0 साठी, 1 साठी, 2 साठी हॉरिझॉन्टल ऐवजी व्हर्टिकल लिहिलंय फक्त. XIPI मिळणार इथं सुद्धा तुम्हाला. करेक्ट. सो P of x equal to S NC x P raised to x Q raised to n minus x. कुठून आला फॉर्म्युला, कळालं का? फॉर्म्युला समजलं का? NC x P raised to x Q raised to n minus x. हे समजलं का कुठून आलं ते? याचा प्रकार बायनॉमियल एक्सपेन्शनला कनेक्टेड आहे. 11 चा फॉर्म्युला आहे. बायनॉमियल एक्सपेन्शन मध्ये पहिली टर्म कधी लक्षात ठेवा, NC0, n नंबर ऑफ पॉइंट टॉस केले, राईट. 0 P raised to 0 सगळे टेल आहेत, सगळे टेल आहेत. टेलची प्रोबॅबिलिटी आहे, हेडची प्रोबॅबिलिटी raised to the power 0 आली. हा हेड आहे, हा टेल आहे. 1 हेड आहे, बाकीचे सगळे टेल आहेत. 2 हेड आहेत, बाकीचे सगळे टेल आहेत. अर्थ समजतोय का याचा? 2 कॉइन टॉस मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलंय, 2 कॉइन टॉस मध्ये काय होतं? 2 कॉइन टॉस मध्ये P चा स्क्वेअर Q चा स्क्वेअर येतो, दोन्ही हे टेल. दोनदा काय येतो? QP येतो, आणि सगळ्या शेवटी P, हेडचा स्क्वेअर H स्क्वेअर येतो. यालाच तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करू शकता. कॉम्बिनेशन पार्ट इथं काय असेल? Q चा स्क्वेअर P raised to 0 आहे, चेक करा. 2 Q raised to 1 P raised to 1 आहे, आणि P चा स्क्वेअर. हे ऑब्झर्व केलं तर या फॉर्म्युल्यामध्ये सेट होऊ शकतं. इथे चेक करा, P raised to 0 आहे, इथे P raised to 0 आहे. इथे 2 टाका, 2 नंबर ऑफ कॉइन, 0 हेड, 0 हेड, सगळे टेल आहेत. पहिले दोन्ही टेल, त्यानंतर एक हेड एक टेल येतो. 2C1 दोनदा येतो. P raised to 1 एक हेड आहे, एक टेल आहे. 2C2 1 येतं, दोन्ही हेड आहे, दोन्ही हेड आहे. इथं 2 ठेवा, 2 - 2 0 होतो. झालं 2 पॉइंट टॉसचा क्वेश्चन. इथून इथपर्यंत ऑब्झर्व करा, 2 पॉइंट टॉस आहे. इथून इथपर्यंत ऑब्झर्व केल्यास 2 पॉइंट टॉस तयार होतात. बरं, हे लिहिलं का तुम्ही पहिल्यांदा? हे राईटअप केलं का सर्वांनी? हे सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी. कशावरून आला? तर बायनॉमियल एक्सपान्शन वरून हा कन्सेप्ट इथं आलेला आहे. तर बायनॉमियल एक्सपान्शन सांगतो, NC0 P raised to 0 Q raised to n, NC1 P raised to 1 Q raised to n minus 1, NC2 P raised to 2 Q raised to n minus 2. या पद्धतीने n नंबर ऑफ कॉइन साठी घेऊ शकतो. फक्त आपण ऑब्झर्व करू 2 कॉइन टॉसचा क्वेश्चन इथून इथपर्यंत ऑब्झर्व करायचं. 2 कॉइन टॉस इथून इतका ऑब्झर्व करायचा तुम्हाला. 2 कॉइन टॉस साठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढू आपण. या फॉर्म्युल्याचा यूज करू, या फॉर्म्युल्याचा यूज करून 2 कॉइन टॉसचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. 2 कॉइन टॉस साठी हा क्वेश्चन कसा इम्प्लिमेंट होतो ते बघायचं आपल्याला. ओके, सांगा. n ची व्हॅल्यू 2 आहे, n ची व्हॅल्यू 2 आहे. इथं वापरा 2C0 P raised to 0 Q raised to n, n म्हणजे 2 आहे, करेक्ट. P किती आहे? P 1/2 आहे. Q किती आहे? 1/2 चा स्क्वेअर. म्हणजे P of x equal to 0 साठी प्रोबॅबिलिटी काढतोय आपण. 2C0 ची व्हॅल्यू 1, 1/2 पॉवर 0 आहे, 1 आन्सर. 1/2 म्हणजेच किती झाला? 1/4. सो आन्सर इज 1/4. एक पार्ट झाला. ऑब्झर्व करा व्यवस्थित. इथून उचलला हा पार्ट, इथून उचलला. 2 कॉइन टॉस, 2 कॉइन टॉस, नो हेड, नो हेड वाचा. नो हेड आहेत म्हणजे दोन्ही टेल आहेत. दोन्ही टेल असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4, करेक्ट. दोन्ही टेल असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4, राईट. पुढचा पार्ट P of x equal to 1, 1 हेड साठी प्रोबॅबिलिटी काढतोय आपण. म्हणजे इथं जा परत 2C1, इथे आहेत आपण 2C1 P raised to 1 Q raised to 1. P ची सक्सेसची प्रोबॅबिलिटी 1 आहे, 1/2 आहे. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. हा हेड आहे, हा टेल आहे. ऑलरेडी सांगितले तुम्हाला. सक्सेस हेड 1/2, फेल्युअर टेल 1/2. 2C1 ची व्हॅल्यू 2 असते. 2 into 1/2, 1/2, 1/4, 2/4 इज द प्रोबॅबिलिटी. झालंय. 2 कॉइन टॉस साठी प्रोबॅबिलिटी शिकवली आहे. सांगा. 2 कॉइन टॉस बट बोथ आर हेड, बोथ आर हेड. इथून उचला 2C2, 2C2 P raised to 2 Q raised to 2 - 2 0 होतो. 2C2 ची व्हॅल्यू 1 आहे, 1/2 raised to 2 आणि Q raised to the power 0 झाला. सो 1 into 1/4
आणि इथला 1/4. कळलं का? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर द 2 पॉइंट टॉस. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर द 2 पॉइंट टॉस. म्हणूनच चॅप्टर नंबर 7 मध्ये चॅप्टर नंबर 8 चा युटिलाइज जास्त केलाय. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म दिसेल तिथं चॅप्टर नंबर 7 मध्ये बऱ्याच ठिकाणी असं वापरले जाते. हे झालं 2 पॉइंट टॉस साठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. एक्स किती? 0, 1, 2. करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज 1/4, 2/4, 1/4. दिस इज द आन्सर. कळलं? बायनॉमियल आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फारसं वेगळं नाहीये, फक्त डायकोटोमस नेचर पाहिजे. डायकोटोमस नेचर, वन इज द सक्सेस, अनदर वन इज द फेल्युअर. प्रोबॅबिलिटी सक्सेस आणि फेल्युअर मध्ये जर डिवाइड होत असेल तर दिस इज द नेचर. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जनरलाइज फॉर्म्युला. NCX P⁻x Q⁻n−x मध्ये जात. NCX P⁻x Q⁻n−x असा फॉर्म्युला आहे. एकच फॉर्म्युला आहे पूर्ण चॅप्टर मध्ये. मीन व्हेरियन्स अगदी सिंपल आहे. मीन व्हेरियन्स SD अगदी सिंपल आहे. ओके, एवढा एकच फॉर्म्युला आहे. व्यवस्थित रीड आउट करा बुक. काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता. हा लिंक करतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर. क्लिअर आहे? फॉर्म्युला कुठून आला हे समजून सांगायचा प्रयत्न केला आजच्या लेक्चर. ओके, नेक्स्ट लेक्चर. टुडे वी विल स्टॉप हियर. वी विल स्टॉप. उद्या माझंच लेक्चर असेल. याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा. थँक्यू.